चला असं ना आज तालुक्याच्या गावाला जाऊन यायचं आहे. तहसील ऑफिसला जाऊन येतो. फोन आला होता. शांती काय करते घरामध्ये काय माहिती अजून. तिचं आवरत नाही लवकर. तिला काहीतरी कामधंदा सांगून जावं लागत आहे. नाही तर राहील झोपेल घरात. बसलोय का? तुमचा आवाज काय एवढा खोल गेला? काय आता मग हे तालुक्याच्या गावाला जायचंय ना. काला ते तहसीलदार ऑफिसला जायचंय. कवा आता दुपारी का? ते रस्त्याची मोजणी टाकायची आहे ना. हा ते मोजणी करताना जायचं. अहो मग लवकर जायचं. एवढा लेट कुठं राहते का? तहसीलदार ते निघून गेल्यावर जाते काय? नाही राहते 2 वाजेपर्यंत. मी म्हणले काय आजारी बिजारी झाले काय? पार तुमचं थोबाड उतरून गेलं. वयला आजारी वयला थोड्या दिवस. का काय झालं काय? मग आता टेन्शन मागे काय थोडं राहते का माणसाचं. बरं मग आता मी येतो जाऊ. हा तू पाहिजे जाणार चारा पाणी कर. मग 2-3 घास खाऊ जा. नाही मी करेल तिकडे नाश्ता बिष्टा. हा तिकडे मिसळ भाव मला खायचं जेवण जाणार नाही आता. नाही नाही का? तर माहिती वाटेल ते ताण आहे ना. काय कोणी गेलं काय तुमच्या जवळ? गेलं नाही रस्त्यावरून बांधणं नाही का वाटते सारखे. हा, मग ते सर्व टाकायची म्हणजे तुला काय हा, नाही. भांडायला आहे लोक माशी. तू आहे घरात बसते. तुला काय का बरं मी घरात बसले? फार लोकांनी फार माझे डोळे काढले. नाही हा? नाही माग ते शेवटी बाकराचा डोळा टाकावा लागला माहिती ना. माग त्या सुंदरीने डोळा काढला तर मी नावा टाकलाच ना तुम्हाला. हा. हा मग कोणी टाकला तो? तो कुठून आणले पैसे? 5 लाख बे घातले आखे डागडागिने मोडून बकराचा डोळा बसवला. तेच करेल होते काय मी डॉक्टर म्हणा हलका टाकायचा का भारी? म्हणले डॉक्टर 5 सोडून 6 घ्या पण चांगला डोळा टाका मानावऱ्याला. हा तेव्हा तुम्ही पाहू राहिले आता. बरं झालं नको. कोणचा आहे तो? हाच आहे का? हा. हाच आहे का? हा, हा हाच का हाय? नाही नाही हाच आहे हा, ना हा, हाच ग. पण दिसतो. यानं कमी दिसायला लागलं ग पण. हा का? अहो किती काय केलं तरी शेवटी तो बकराचाच नाव. हा बरं जाऊ द्या. बकराचा कवय ना पण तुम्हाला दिसतंय ना. हा अजून लय झालं 4-2 वर्ष दिसलं ना बाद झालं. मग पार बी तांदळे झाले तरी चालेल. हा मी ना हा मग आता नाहीतरी तुम्ही आता टक्केलच गिराईक आहे ना. म्हणजे बी तांदळ झाल्या म्हणजे माझे काहीच दिसणार नाही मग मला. अहो वया मग तू काय करते हे कळणार नाही. मा बापाने लग्न लावलं ना तेव्हा वयस्करच नवरा पाहून दिला. हा? कोणला? मला तुम्ही माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे. 10 वर्षानं? हा काय बोलत पण जाऊ आता नका पंचायती करू. अगं 2-3 वर्षाचा फरक फक्त. हा तुमचे केस पिकून गाळ्या झाले पार. तुम्ही तो काळे केले हे सांगते काल तू. हा, काळे केले. हा, मी करतो कधी काळे. जावा हा? तुम्ही तुमची चूक बरोबर जाती. ओरिजिनल ते ओरिजिनलच राहत. हा बरं जा निघा. हा जरा जरा चारा पाणी कर. हा आणि नुसते लोळू नको जरा घरात. नाही आता थोडी जेवते ना. हा जेव. हा जेवलं हा का तू मग उपास टाकी? नको उपास नको काढू तू. काय उपाशी काय पोटाला लावली? ताणच देणार नाही तू. हा तुम्ही देता म्हणजे का? खाती बसती हागती मशिवानी पोसत चालली. हा ना. मी आहे ते बाबा इकडं. तुम्ही काय मुसके घातले काय? हा तुम्ही काय खाती नाही काय? हा ना हा पार ना तुमची चाली एवढं डिअरक फुगत पुढे आलं पार. हा ना. हा 800 होते 800. त्याला घरचं- 800 झाले आता. अगं त्याला घरच खावं लागत. कना कना काम करावं लागत. हम्म. जावा एवढंच बोलायला सांगा फक्त. मी अगं चालले लोकांचं आता. खाऊन नाही ताजवत. कोण? हा. लोकांचं कोणी खाल्लं? नाही नाही सांगत. तुम्ही खाल्लं लोकांचं. मी नाही खाल्लंय अजून. हा टप्पर नाही कोणाची म्हणायला आपल्याला. भाड खाऊ हा मी बाळ कोण? तुम्ही. मी बाळ खाऊ. हा मी आम्ही नाही भाड खाऊ. शांती नीट बोलणार नाही. जावा हा मी चालले घरी. यायला काय बोलत आणि काय वागत. काय वाटलं आता हं? भाव तर पार 2000वरून 500 रुपयावर आले. आणि या चिंगड्या कोण घेणार आहे त्याच्या आईला पण काय आता आहे ना भट्ट्यावाल्याला द्यावा लागेल. बरं भट्ट्यावाल्याला पडून मागायचं हो. चुक काय पीक करावं शेतीमध्ये. वैताग घालायच्या आईला काय टोले जंग चाळ होती आपली 10 वर्षापूर्वी. आता चाळीना तरी कवर टिकावा. पुन्हा बुलेट गाडी. त्या बुलेट गाडीचं मॉडेल राहिलं. ही मोटर आता जलपर्या निघल्या. युनियतली मोटर ती म्हण लावेले. माडीचं सफरची माडी होती. माडी होती माझी माडी पण आता सफर झालं. आज त्या सफरला आहे ना सकाळचं चहा पिऊन येईल तर अजून घरी आले नाही. काय करू राहिले? हा? काय करते? काय करणार आहे? आली का? हा मग सकाळची चहा पिऊन आल तुम्ही.
घरी जेवायला ती यायचं ना, मी वाट पाहून पाहून आले निघून इकडं. काय सुंदरा, अजून तुला काय येईना, खरं सांगू अजून का, काय येईना, हं. माझ्या मनात जेवायला ते यायचं ना घरी. काय ती मला भाकर बी गोड नाही लागत का, का बरं? म्हणजे होतं काय आणि झालं काय आपलं. म्हणजे काय झालं? ते गाणं नाही काय पिक्चर मध्ये, कोण होतास तू, काय झालास तू, अरे येड्या पिशा वाया गेलास तू. झुंज पिक्चर मधलं गाणं आहे. आणि ते गाणं आहे ना बर का, ऐक ना, हा. ते काम दादा मरल हो तिकडं. हा. तू भावना आपल्या एकमेकाच्या समजून घ्यायचा. हं. काय? तशी परिस्थिती झाली. आपण किती मस्त चाळ होती आपली, श्रीमंत होतो आपण, आणि आता काय झालो, भिकार चोट झालो ना अक्षरशः. चालूच राहत. सफराची माडी होती, माडी तेच ना, सफर तेच होतं. ना. चालूच राहत. बरं लोक इतके कुचके भाऊबंद लोक. देवळात गेलो होतो मी. तो हा नाही का काळग्याला, काय नाव त्याच, काय काळग्याला माझा जोडीदारच लय कुचका बोलला मला. काय बोल हं? काय बोलला तो? असे राम राम घालता मस्त पैकी, गुगे साहेब राम राम साहेब म्हणता. मला पहिले लोक साहेब बनायचे, आणि आता तर माझी इच्छा आहे मला कोणी साहेब सुद्धा म्हणू नये, कारण साहेबासारखी परिस्थिती नाही राहिली ना आपली. त्याच्यामुळे माझं मन एकदम असं दुःखी आहे. असं थोडी राहत. आपल्याला बोर घ्यायचंय, पाणी लागेल बादा आपण वांगे लावलं तर काही लावू, असं माघार नाही घ्यायची. बोरला तोंड वाचवलं. हं. बोरला किती पैसे लागत त्या, लागू द्या ना. तरी 40,000 रुपये खिशात पाहिजे, आणि पाणी लागलं तर 10,000ची मोटर पुन्हा बागायत शक्यच नाही. ती तू पुरीचे पोर लय सोनं आहे आपलं. हा. पोर तर सगळं पुरू राहिली. फार वांग बटाट आता माग मी 8 दिवसापूर्वी गेलो होतो, तिनं काय तुम्ही दिलं आता माहिती एवढल्या नका बोलू. हे भाऊबंद आपले सांगतील तिला, तर ते आपला खेळ होऊन जाईल, तिच्या घरी भांडण लागून आणि जाईल. तू म्हणती बोरची आहे ना, आता गपची तिने ती ना आपल्याला गपरा. सगळं काही पुरी ती ना. आणि मग आता जर तिनं ठरवलं, तिनं नाही त्या नवऱ्याने ठरवलं पाहिजे, हं. तिच्या नवऱ्याने म्हणजे आपल्या जावयाने जर आपल्याला 25,000 रुपये दिले ना, हा. सुंदरा तुला खरं नाही सांगत, 25,000मध्ये सुद्धा आपली इकडकी आहे ना, हा, ही उजळून जाईल. बेकारी उधरून जाईल. हं. आपण काय करू, 25,000चे बोर घेऊ, 15,000चा, हा. आणि पाणी लागलच नक्की. वड्याच्या कड्याला बोर जर घालला ना, त्यांना लय लोक मला सल्ला सांगू हा, मी राहिले, तर तेच तू म्हणते. वड्याच्या कड्याला बोर मार म्हणून. फक्त 25,000 रुपये दिले पाहिजे. हे आणि गाव- जावं इकडे कस काय, जावं इथं लय हरामखोर आहे हो. पोर रत्न आहे आपलं. आपली पोरगी आहे ना शांता, हा ना. ती सगळं पुरू राहिली. पण आता एवढी 20,000 माझी नाही इच्छा होणार, जाऊ दे मरू दे. या गरिबीमध्ये मरण आलं ना. बरं आपला टोंग्या समजतो ना, डोक्यात ध्यानावर नाही आहे. टोंग्या म्हणजे आपला पोरगा ध्यानाव नाही हा ना, ना. पिण्या. तो डोक्यावर लय डोक्यात कौतुकाने नाही. नाव ठेवलं पिण्या त्याचं. आई बाप काय करते चाळीमध्ये काय माहिती बा. अरे आई सारखे थोर दैवत जगत दुसरे नाही. आई आम्हाला जन्म दिला, माऊलीचे उपकार फिटणार नाही. लहानाचा केला मोठा, बोटानं दाविल्या वाटा. आई तुझा उपकार लय ग मोठा, मला नाही कशाचा तोटा. आई सारखे थोर दैवत जगत दुसरे नाही. आई आम्हाला जन्म दिला, माऊलीचे उपकार फिटणार नाही. दादा पटकन आला का पिण्या, दादा काय कर राहिले. जक मारू राहिलो. पाहिजे आई असंच बोलत राहते. नका बोलू त्याला काही मला लेकरू. इकुणी आई बसतो आई. इकुणी यो 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 इकडं बाई, हा. इकुणी. अरे मी कुठे दुश्मन म्हणून कुठे गेला राहिलो. होता भाऊ तू? गावात गेलतो आई. घात घालता. तो जेवून आला घोड्या का? ए तो डोक्यावर बसून ठेवला. आलं डोक्यावर बसून तुला. त्याला आता लाज काय वाटायला करते? पाहिजे ना सुंदरा, तुम्हा सारखं नको बोलू. लाज वाटायला पाहिजे. हात टोंग्या झाला, हं. बायकोचा धनी होईल. आई बापाची गरीब परिस्थिती, किती मस्त परिस्थिती होती आपली, त्याच्यामुळे आपण शांतचं लग्न हाजी गाजी नाही केलं. याला अक्कल नाही का? हा बर तू का काहीतरी काम पाय ना कुठं. काला म्हणती नको ना. आई बस थांब. लोकांची बस आमच्या काम आई, नको पाहू. दादाला गप कर. गप राहतो. आता गप माझे भाऊ. मित्र आहे ना, त्यांनी काम पाहिलंय. पाहिलं. तिकडच कुठं कंपनी वाटतं. हा, हा, ती म्हणा उद्या नाही तर परवा आपल्याला कळल. हा. मग आई तू मला डबा करून दिला का मी त्यांच्या गाडीवर जात जाईल. देईल मी करून मा पिल्लूला बारी बारी. अरे बाबा मालूम तो तोंड करून. साखर पडो पिण्या. हा. खरं काम कर रे बाबा. हा ना. अरे कामाची काय लाज आहे. काम पाय काय. हं? अहो दादा मी काय म्हणतो लगेच गेल्या गेल्या काम मिळेल का आई नाही का. बरं आता तुला आता काय सांगावा. तू बहिणीकडे गेलता ना, नेहमी जातो 8-8 दिवसाला. आपली ताईच्या घरी म्हणल्यावर काय मजा आहे. अरे पण तिचं कवर खायचं आपण.
तिला जर एखाद्याला पिन लावून दिली तिच्या घरच्या माणसाला तर तिला आपल्या त्या पुरीला जर राहून नाही द्या हा बरोबर नाही ना बरोबर आहे आई ती सासूरवाची. मग कधी कधी याला आहे ना चांगली बुद्धी सुचती. पाहुणा लय वायवर आहे. त्या जर माहिती झालं कळलं जर त्याला कुणी कोणी लोक पिनाला लय राहते हा मग चांगले अरे थोडे पिण्यास राहते, बाहेर वाईट का जास्त सोयऱ्याच्या घरी घडी घडी जाणं चांगलं नसतं बाबा. बरोबर. मागच्या हप्त्यामध्ये तुझी पिशवी आणली ना तर हा. ताईनं काय दिलं तर माहितीये हा. का 2-3 टमाटे 2-3 बटाटे दिले कशाला आई बापाला. हो. हा? तिनं ते कोणचे बासमती तांदूळ आणले होते का रे आई हं. ते सुद्धा दिले. मग अरे त्याच्यामुळे मला वाईट वाटतं रे हे असं नाही पाहिजे कारीचं पण आपल्याला तांदूळ नाही राहिले घरात पण. एक काम करा हं. जरी काही नाही ना घरात हं. तुम्ही एक काम करा मला आहे ना कालच ताईचा फोन येऊन जायले काय म्हणे आईला आणि बाबाला भेटाय पाठव म्हण. हा का हा मला बी लईच दिवस झाले चालती का मग. मग जा ना आजी आण जाऊ. अरे फोन आलता का पण नक्की. हो ये बा नाही तर तुम्हाला करून देऊ. अरे भरोसा आहे रे तुझ्यावर. चाल मग ते पाहुणा आहे का घरी पाहुणा असल पण काही शेतात काम चालू आहे. काय पिण्या जातो ना मला लय वाईट वाटतं रे. याशी आपली गरिबी आली ना हेच लय वाईट वाटतं. बाई आपली गाडी होती बुलेट गाडी हे. मला असं झालं ना जे आयला या गरिबीमुळे जीव द्यावा का काय? दादा अहो, ऐका आणि तू एक तर काम करीत नाही. सगळं चांगलं होईल आई. हे म्हाताऱ्याचं तुम्ही तोंडच हं? ऐका. नाही पण याचा जो आवाज आहे ना इतकं भारी गाणं म्हणतो आई बापावर ना पण तसा कृतीत नाही करीत ग. आई 2 करील, मिनिटं करील. तुम्ही शांत बसा दादा मी काय म्हणतो ऐका. येवा आता आहे ना आपली ती संडास बाथरूम बांधायचं नाही का आता येवा हे जुने ठोकळे आहेच. हा, हा, हा. आणि ते कसं ग्रामपंचायत कवा हे मंजूर झालंय अरे 12,000 रुपये देते ना ग्रामपंचायत. बोल पुढं. हा, हा, मग देते ना हा. मग ते नंतर देणार आहे ना. हा बांधलं पाहिजे अगोदर आपण आपल्या ऐका ना, खर्चाने. आई हे म्हातारा जाऊ दे काही सांगत हा. ताई मला म्हण मम्मीला आणि बाबाला पाठवून दे मी त्यांना बाथरूम बांधाय पैसे देते. देणार आहे. हा काय बोलला खरंच. हा बाथरूम बांधाय आपली ताई पैसे देऊ राहिली. एवढ्या नको बोलू. या बाबतीने तुला जरी आनंद होता असेल पण मला दुःख होतं सुंदरा खरंच बरोबर आहे ना. ना. कारीचे 12,000 घ्यायचे आणि आपण संडास बांधायचं का? एक काम मला करायचं मला त्या संडासात संडास सुद्धा वाढणार. आई दादा 2 मिनिटं ऐका. ग्रामपंचायतीनं आपला चेक वाटला हं. का तिकून पैसे आले तर आपण ताईचे देऊन टाकू देऊन टाकू आपलं ना. काम होऊन अरे जातं. हा 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 आता सध्या उसने करायचं. राईट हा ही आयडिया आवडली भाऊ मला. मग ठीक आपलं आहे हा, चालू हा. काम करून बरोबर घ्यायचं. बरोबर. तिथे काय जाऊन- आता मला त्या वड्याच्या कडाला जाता येत नाही हा, ना. मग ऐका हं, हं. आता तुम्ही दोघं जाऊन तिने या मानलं गेलं तुला हा, याला व्यवहारचं ज्ञान आहे बरं का याला. मला लेकरू मागू हुशार आहे. मग- ठीक आहे हो. पण आता ती देईल का 12,000? तुम्ही जा बिंदास. आणि- तिचा फोन कालच होईल म्हटली का ती म्हणा दादांना आणि बाईला पाठवून द्या. 12,000 देते हा मग सांग मग मग मी तिला काय म्हणलं मी एखाद्याच्या गाडीवर येतो मित्राच्या आईला आणि त्यांना राहू दे घरी. तर ताई किती समजदार आहे माहितीये का. ताई म्हण तू 2-4 दिवस झाले तवाच येऊन गेला तो दाजी राहू म्हण काय का बरोबर, तो बरोबर. भाऊ गरकी मारी तो. म्हणतेच ना मी तुला मागाशी काय बोललो सोयऱ्याच्या दारी घडी घडी साल्यानी गेलं नाही पाहिजे बाबा. बरोबर आहे सुंदरा. मग या जाऊन वा. डोळ्यात येतं ना. ठीक आहे हा, ते कुठं टाकायचं आई मी टाकीतो. काय तू टाकू फक्त नको राहू दे निवडून चल. ठेवी. हा. नाही तर मग जाऊन दे तू आता ना तू ये. जेवण करायला घरी जा आराम कर. हा तू 2-3 दिवसांनी मार चेक कर मग. हा चाल हा चाल भरता येईल ते कांदे. जा तुम्ही जा आई दर तू चप्पल दर चप्पल माझं दर. शर्ट सपरेट टांगेले का? शर्ट कुठे माझं सपरेट आहे का? अहो तुम्ही कुठे तिकडे ठेवलं बाहेर तुम्ही काढले. काढून? सपरेट शर्ट घालतो आणि येतो मी रोडवर. चल हा चालेल. ये लवकर मी शर्ट घालतो. बरं झालं आता दादान बाईला पाठवून दिलंय. आता संडास बाथरूम बांधाया ताईनं जर पैसे दिलेच तर मस्त मळ्याची मळ्यात संडास होऊन जाईल. असं कुठं शेतात वगैरे जाता नाही येणार. मस्त काम होईल. जाऊ दे दादा बाईला ती नाही म्हणायची नाही एवढी तर मला खात्री ताईची. चल आता मी घरी जातो थोडं 2-3 घास जेवतो पाणी पितो थोडा आराम करतो. बाई काय गावामध्ये घाण त्या उपनेरवाल्याने गहू काय सुईचा नाही काढला ग बाई. साऱ्या बांधग्याच बांधल्या लय ना घाण आहे गावामध्ये. बाई म्हातारी येणार होती अजून का नाही आली. का मी आहे ना भावड्याला फोनच करते. हॅलो हॅलो हा बोलताई. कुठे आहे रे भावड्या. हा इकडं मळ्यातच आहे ना अजून. अरे बाईन दादा येणार होते ना. एवढं आले ना ताई आले नाही का अजून. नाही अजून नाही आले. अगं ते इडून 10लाच नाही गेले.
10ला निघेले हा बाय मग कुठं अटकले आले असतील जवळपास. हा ना हा येतीलच आता मला. एक तर दादाकडे फोनही नाहीये. दादाचं जाऊ दे, येतील ते येणारी. हा त्यांचीच वाट पाहू राहिले मी. चालेल चालेल. बर बर ठेवू का मग. हो हो येऊ राहिले तिला 7 अर्ध्या रस्त्यात आहे मा भाऊ म्हणून. चला. अरे बापरे, ऊन तुला म्हणलं होतं हा, आली बाई. उठायलाच लेट केलं. त्याच्यामुळे मग शिराळाचं गेलं ना कुठं बी या दिवसामध्ये जाम झालं. काय करू राहिली बाई दादा एवढा टाइम का तुमची कधीची वाट पाहू राहिले मी. काय करते. बरं आहे ना. बरं आहे. बरी आहे. हा बरी आहे. बस मी पाणी आणते. हा, हा. पाणी आण, गार पाणी आण बरं. हा बस बस. अरे बापरे, उन्हाचं जाळ झालं बाई. आता उन्हाचं काम ऊन करू राहिलं आपलं काय. करू राहील काय. एवढ्यात का फोन केला होता भावड्याला. कोणाला. भावड्याला. हा पिण्याला. हा काय म्हणे मग. तो म्हणा येऊच राहिली 10 वाजताचीच निघले. तुम्ही कुठं अटकले होते. बस खाली त्या बस. मोटर चालू होती पाणी थांबलो होती रे. हा ना. ताण लागली, एका ठिकाणी हातपाय धुतले, हे केले. मला सांग पहिले 20 रुपये घ्यायचे एका शिटायचे. आता 50 रुपये बोलला रिक्षावाला. दादा दिवसेंदिवस महागाई वाढत चालली. आता तुमचा काळ राहिला का. नाही नाही 40 रुपये होते माझ्याकडे. पहिले 1 रुपयाचा बाजार यायचा आता येतो का मग. आणि त्यातल्या त्यात ह्या असं मी पालथा नशिबाचा होतं नव्हतं ते बरबाती झाली. बरं मी काय म्हणते आता आहे ना जेवण खाऊन घ्या तुम्ही. उन्हात अनातून आले बर का. हा आणि आराम करा. जावई कुठे गेला जेवायच. जावाई ना तिकडे गेले ते तालुक्याच्या गावाला. काय आलं? ते तहसीलदाराकडे कामही थोडस. बरं व्यवस्थित वागवतो ना तो असं ते आमचे ते मेंढभाऊ आहे ना मेले खोट्या बोकाचे. काय केलं. ते नेहमी आमचे भांडणं होत राहत्या बांधावरून. माग तुला सांगते त्यांचा डोळाच काढून घेतला. ये बाई. मग आता ते माग झालं नाही केवढे वाद. हा आले होते ना भेटायला. मग हम्म. मग किती खर्च आला मला. मग दिसत का नाही त्या डोळ्याने. काय दिसत. बोकड्याचा डोळा बसवला म्हणे. मला पोऱ्या सांगत होता पिण्या म्हणे दाजीला आहे ना बा. दादा तुम्ही तुमच्या लय राग आहे त्यांचा. तुम्ही त्या टायमाला ते आजारी झाले तुम्ही आले नाही पाहिला. एक तर तुमचा स्वभाव असा कुशील. यांना म्हटले अरे खरं म्हणजे बाई बरं का, ऐक भाड्यालाच पैसे नव्हते हो. भाड्यालाच पैसे तुमचं नव्हते. कायम सदाय तुमचं ये वळेल राहत. नाही तर मला वाटत नाही तुमच्या का. गरीबीला तर आता मी इतकी वाईटांगले खरंच. आमच्या गरिबीचं सगळं जाळ झालं. आमचं पोरगच जाऊ द्यावं. बरं तुमचं गरिबीचं काय असो पण तुम्ही मा कल्याण केलं. हा पिण्या ध्याना वाचताना कसा कमी ना अहो 500 रुपये रोज देऊन मजूर भेटत नाही. त्याने रोजचे 500 जर कमवून आणले माझ्या पोराने या पिण्याने तर प्रपंच चालेल ना. पण तो आहे ना नुसतं गाणे लय भारी म्हणतो. असं भारी गाणं म्हणतो ना तो आई बापोर. अहो, पण तसं वागत नाही वागत नाही होय तसं. ना बरं का. कंपनीत बरं, काम पाहिलं त्यानं आता. 2 गोण्या रिकामे आणले. बरं 2 गोणे आणले ना आता आहे ना वाचा वाचा करू नका. हा. एक तर मा दादाच्या आहे ना तोंडाला हाड यांना लई सवयी वाचवत. आणि हे बाय रस्त्याने जाताना बी गपचूप जा. मग हा आता मी काय करते काय? स्वयंपाक करून ठेवले. हं. आता तुम्ही जेव्हा खावा ते जायले तालुक्याच्या गावाला. हं. ते आमच्या भाऊबंदीचे वाद आहे ना हं. तर मग ते तहसीलदाराला भेटायला गेले. तुला खरं सांगू का जेवायचा घाणा घालूच नको. याच्यात तुला काय काय द्यायचं ना ते दे. बरोबर पटकन आहे ना? आम्हाला काढून दे. तुम्ही खाऊन येले काही सकाळी. हा हा हा. नेले आणि बरं मग ती याच्या आत निघा त्या हा मग तेच सांगतो ना. हे बघ 2 आहे का 3 आहे का. ते माणूस असं खडूस आहे. हा. असं मोठा धनी पाहून दिलाय मस्त इष्टच आहे. जागा म्हणणं पण जमीन म्हणणं पण शाळा म्हणणं पण आम्हाला रे एक बादली दे. अरे बघू ना ते. तेव्हा ते पाणी तापायचं बघून आहे ना. हा ते देशी. ते दे आणि ती बादली. या बाई, मी त्या दिवशी पाहिलं त्या बाई. बघू नाही देऊ का. नाही या बाई, या 2 वस्तू या बाई, या 2 वस्तू बघून नाही ना. बघून पाणी पाणी तापायचं. तापायला बघून नाही. दादा ते काय बघू ना काढल्या नाही त्या. बरं काय होतं त्याला असं देतो. बरं आहे काही नाही होत. तुला या 2 पाण्यामध्ये काय टाकायचं ते टाक लवकर. टाइम अहो नको. आम्ही ते बघू ना त्या गाई जमीन आमची हा. बाजरी उकडाय ठेवेल होतं ते बघू ना तिकडे राहत्या बाजूला. मग पाणी तापायची पंचायत आहे मी ना. तुम्हाला एक टोपाचा सेट घेऊन देईल मस्त. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मग हे नको. अहो, मी आहे ना एवढी हे नाही भक्कम देत का? तुमच्यासाठी. नाही देत का हे? नाही हे काय नाही त्या पुराण दळिंद्री गेली मग. अरे दरिद्रीच आणि काय बिघडली अहो मी तर म्हणतो. आणि बरं का बोल. दादा बाई एक तर आता आहे ना तुमचं वय झालं. तुम्ही काही तरणे बांधणे राहिले. बरोबर आहे. हा. तर मग आहे ना मी आहे ना अजून एक गोष्ट करणार आहे तुमच्यासाठी. काय? बघा, तुम्हाला काय आता बाहेर वावरा तिकडं तिकडं दिसत नाही काही नाही. एका ठिकाणी पडले जडले पाय बी मोडला काही झालं कमी जास्त काय करणार आहे? बरोबर बोल ना. आहे का हा, नाही? हा. म्हणून मी तुमच्यासाठी एक गोष्ट करणार आहे. मी आहे ना संडासाला पैसे देणार आहे तुम्हाला. अरे
लय गोड झालं. तुझ्या दादाला दिसत नाही आता. हा अरे मी मला ना- मला पिण्याचं खोटं वाटलं होतं. तो पिण्याला फोन करून सांगितलं की हा? हा मी तुम्हाला 12,000 रुपये संडास बांधायला देणार. लय आपल्याला लय भारी काम होईल. बरोबर बोलला होता तो, पण मला त्याच्यावर भरोसा नाही. अरे म्हणे दादा 500 किती 12,000 रुपये ताई देणार आहे म्हणे. हा आणि मस्त संडास बांधलं का टेन्शन घ्यायचं नाही. झोपातून उठायचं ना आरामात संडासात जाऊन बसायचं. बरोबर. काय नको इकडं वावरात तिकडे हिंडायचंच नाही पुढं. हा आणि तू बी नको हिंडू ग. पण तुम्ही वाव करू नका घरी गेल्यावर. हा बरं ते 12,000 काय? आणि कोणाला सांगू नका. नाही ते 12,000 परत कसे देणार आहे मला? तो पिण्या ते बी बोलला. कारण आपण संडास बांधले का सरकारतर्फे 12,000 रुपये मला भेटतील. मग ते 12,000 मी तुला देईल. मला नको कार्यवाहीचं. मला टेन्शन घ्या त्या. सांगतोय. ते मी सरकारचं पाहून घेईल बरं. नाही मला भेटतील मग असं म्हणतो मी. फक्त सरकारचे लोक फोटो काढाय आले हा. का तुम्ही संडाशी पशी जाऊन उभं राहा. प्रश्नच नाही. मग तुम्ही फोटो काढायचा आणि म्हणायचं हे आम्हाला संडास भेटेल. मालिकीने दिलं आणि नाही. अरे, कोणी सांगू नका. नाही ना पैसे तेवढी द्या. अक्कल आहे ना तो बापाला. हा बरोबर काढून घेईल मी पैसे. बरं हे झालं. फॉर्म भरेले. हा का? याच्यात काय काय द्यायचं ते दे मग. हा काय भरून ठेवले गाडी? तू तर मला बोलली होती दे. तुम्ही ना दादा बोला त्यासले लय बोलत ये बाबा. मला आहे ना पाट्याची पाट्या बोलला का मला डोक्याचं हे होत. तरी मी होते ना काकूला. ऐकत जा. ती माई म्हातारीच काढू झालं तुमच्या. तिला आहे ना ते भाऊबन 4 भाऊबन तिच्या ऐकत आहे. एवढं वाचा या केलं. बाबाला पिन लावून देते. मग आता काय करा नाही गोण्या भरून ठेवले. आता काय करा या गोण्या राहू द्या आणि त्या गोण्या उचला आणि निघा. हा चला दादा येईल टपकन. चांगले कुठे घरात आहे का? बाहेर आहे, बस. या ना इकडे गोण्या घेऊन ये. मी बसतो बाहेर. खरंच अशी पोरगी आहे ना प्रत्येकाच्या जन्माला यावं. अरे काय केलंच ते मी अशी पोरग. आता पाय संडासाला 12,000 गोण्यामध्ये. आता काय मागच्या त्या पिण्याच्या पिशीत पाहिलं तर बटाटे वांगे देऊ राहिली. काय पुरावा पुरी न हो. हा लय लाज वाटते मला खायची. पण आता मी स्वाभिमानी माणूस पहिल्यापासून. पण आता नावीलाच झालं माझं. काय करणार? हा पिण्या देणं नाही हो. काय करणार? हा काय म्हणतो ना ते तो पिक्चर गाजला होता पा लेख 40 मी तर म्हणतो ना प्रत्येकाच्या पोटी लेख असावं तर अशी कशी शांताबाई सारखी हो. अरे 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 बिचारीला आहे ना दीर्घ आयुष्य लाभो रे देवा. आणि हे जनपट चालली पोऱ्या नुसतं म्हणायला हे प्रत्येकाला वाटतं मला पोऱ्या पाहिजे का बोकंडी बसायला. हे असे पोरे जन्माला नाही आले तर बरे. बरं आपण बोलावं त्या पिण्याला तर पुन्हा नाम उगरी बागरी येतो. पुन्हा तो एक धाके मला. आणलं आता काय आणून राहिली घरात? मी तरी जातो कोण्या किती दोघीला एक दादा तुम्ही निघा पुढे. निघा पुढे. हो वाचा करू नका. नाही ना डोक्यावर घे डोक्यावर. तुम्ही शांत ते शांता मी काय म्हणतो तुला मगाशी विचारलं ना मी. हे ना जड आहे का? हा जड आहे. जड म्हणजे त्याच्यात भाज्या डाळी साली मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ मठाची डाळ अरे माहिती. शेंगदाणे बटाटे शेंगदाणे साबुदाणे साबणाच्या वड्या सगळे त्याच्यात. 4-6 महिने कोरस नाही आता. हा. तुम्ही ना आता ना गपचिप काढा. बरं मी काय म्हणतो मी मगाशी बोललो ना तुला ते बघू ना कुठे गेलं? ती काय ती नाही. येऊ दे ना. आणि येऊ दे ना. पाणी तापायची लय पंचित होते. आता एवढं देऊ पाण्यात नाही आम्हाला राहिलं. काही. बरं आता ना पुढच्या पाळीला आले का मी बघून घेऊन ठेवते. नाही पण आता हे नेतो. नेतो. हा? चाल मग. या हंड्यावर पाणी बसन असं बघून घेऊ. म्हणजे फोन कर बा पोराला पिण्याला फोन कर. आता ते येऊ राहिले म्हणा घरीच थांब म्हणा. मी तर ते ना देवळामध्ये पत्ते खेळत बस. तिने जोड दी आणली. तिने जोड हा? बघून घेऊन ये. भावाला फोन कर. म्हातारा येऊ राहिले म्हणा. आणि दादा तोंडात शब्द काढू नका. नाही ना. अजिबात नाही गपचिप काढणार. जा निघून वा. हा. चल. ये मग आई हा. हळू बरं का? माझ्याकडे दे तुम्ही हळूच चाल. नाही चालेल चालेल. आणि मागं तुला पैसे दिले तो पण ती घेतली होती का? मग घेतली आणि होती. मी लुगडं घेतला होता ना. अहो, काय आता जरा पैशाला 12 वाटा राहत्या. चला जा घरात जा. गेले बाई म्हातारी केवढा आनंद झाला त्यांना. डाळी साळी दिले त्यांना म्हणले जा बाई गपचिप रस्त्याने निघून जातील आता बरोबर. आता मला थोडं बरं वाटलं बाई. काय त्यांची गरीब परपंच आहे आणि माझी ववत चालू आहे त्यांचा परपंच. आणि मी जर त्यांच्या पाठ फिरवली तर त्यांचं कसं होईल. मी लेख आहे म्हणजे माझं कर्तव्य आहे तेवढं. चला आता जाते आराम करते थोडा.
चला भाऊ झालं आता काम. तहसीलदार साहेब ना उद्या येईल मोजन. आता मोजन बिजन येईल उद्या. दूध पाणी पाणी होऊन जाईल. काही तमत होते भाऊ बंद. आता त्यांची रिच होती डायरेक्ट सर्वच टाकली. चाल ना. काय माझी सासू सासरे काय झालं नाही तुला म्हणलं होतं पहाटे लवकर उठायचं. बरं झालं जेवायच्या नादी नाही लागली. चल हा ना, लय राम राम मामा. राम राम. खाऊ कुठे गेलते? कुठं नाही हा? तुम्ही तर कुठे गेलते म्हणे गावाला? हा मी ना याला गेलतो तालुक्याच्या गावाला. हा 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 तहसीलदारला गेलतो ना. हा, हा. तर माल रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या भाऊ बनकीचा. अरे हा हा तर ते ना लोक रस्त्यात जाऊन देत नव्हते. हा. मग मी काय केलं तहसीलदारला गेलो त्याला सर्व टाकून दिली. हम्म. मग ते म्हणा तुम्हाला उद्याचा सर्व येऊन जाईल. मग ते कामाकाजी गेलतो बरोबर, नेपाळला. बरोबर. हो हे बाय भाऊ पण ती चांगली नसती हो. तो तुमचं भाग्यवान आहे. तो डोळा वाचला तुमचा. मग मागच्या दाण्याला पाहिलं ना आता चांगलं दिसतं का आता बकरा- तिने? नाही इकडलाय तो बकराचा टाकलाय. हा बकराचा आहे काय का? तेवढं खास ओरिजिनल ते ओरिजिनल असं आहे ना मामा. हा. पण कुठे काय हे बघू ते काय काय नाही घेतलं इकडं. एकात एकात घेतलं. पाणी तापायची पंचायत होती ना. हा घेतलं इकत मग. हा का हा. आणि काही सामान बी मामी खरेदी बरं आहे तुमचं मामी. हा बरी याची आई याच्यात काय आणलंय? काय नाही त्याच्यात ते केलं. ते काय शांतानी काय नाही जुन्या साड्या दिल्या विकत गोदाडे घेतलं. शिवायला. विकत घेतलं. बाजार शॉपिंग केली थोडीशी. हे बघूला गेले का? नाही नाही हा हा. अहो ते आंघोळीचं आमचं पाणी तापायचं. तुमचं आहे का? नाही, हा. विकत घेतलं मामा कोणा मी. एकात असे काळे बघून राहते का? घेतलं भांगार मध्ये. आता मामी घरी- दाखवा बरं याच्यात काय. ते वाड्यावरच आहे ते धनगरचे वाडे नाही काय येते हा, हा, हा. तिडून आणलं ते दुकानातून त्या नाही बाई- घेतलं. असं भांगार माल भेटतो. हा. ही बादली ती बादली भांगार बाजू मधली. त्या बायाजवळ ती बघ. हा का? हा ते मेंढरावाली याच्यात काय काय पाहू ते काय मेंढरच आपण याच्यात दाखवा ना मामी. नाही मला माझं काय नाही ते काल पाव देता का रे? नाही ना त्याच्यात त्या जुन्या पाण्या साड्या दिल्या शांताना गोदाडे शिवायला. पाव द्या अजून काय काय दिले तुम्हाला? अहो, कशाला नाही, भाऊ? काला अहो, वाटते. नका पाहू ना. जातो काय? ना आम्ही जातो घरी. नका. जाऊ द्या. अहो मग थांबायचं ना आजचे दिवस. नाही ना काय? जातो का आमच्या घरी घाला थांबायचं. अहो थांबले आहेत ते काय तुम्ही कोण पोरगं आणि लोकं? ते जड झालं तिने जड झालं का? एकट्याच्या घरी जड झालं सर मग त्याला आणायचं ना संग. माझ्याकडे द्या. दे माझ्याकडे जड नाही. झालं. नाही नाही पिण्याला आणायचं संग. नाही ना अरे तो पिझ्झा द्या ना असतं तर काल एकदा घरी लागत अशी आमचं गाणी पण अशी वेळ काल आलीस ती काल आहे जुनं बघून इकत घेतलं असतं. तो बाडबा ध्यानावर नाही काम नाही करीत. हा ना. 500 रुपये रोज देऊन माणूस भेटाना. त्याने रोजचे 500 कमवून आणले तर आमची कडकी दूर होईल ना राव. जाणार आहे तो कंपनीत कामाला आता हा, कधी जाणार आहे, असेल मेले आता जाणार. पाहू बा आम्ही खाली घ्या जड झालं असेल तुम्हाला पावला खाली काय हे केलंय ना. सोडा बरं ये. मामा सोडाव मला एकदा पाव द्या बा. अहो, काल तकलीफ आतापर्यंत मी आता काय गतोडे वाहताना कधी दिसलो नाही मी. आवरा कोणाला मला ना अरे सोडल्यावर सगळं भिंग बेर होईल आपलं. हा? सोडू नका. नको सोडू. दादा पाहुणे काही नाही त्याची अहो नाही हो मला पाव द्या आता. असं काय काय दिलं मा बायकडे तिने जर माझ्या अंडर पॅन्ट दिले असेल तर मग नाही, नाही. जाऊ दे हा? आता, या बाई, जाऊ दे. आम्ही नेऊ का काही नेऊ का म्हणजे मग आम्ही नेऊ पाव का? द्या सोडव. बाबू. अहो, नका सोडू नका अहो थांब हं. मामी असं काय करते मी सोडू हे जाऊ दे. नका. हे खऱ्या गोष्टीला काही भेव नाही. जाऊ दे हा. मग पा 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 त्याच्या आईला आता काय आपल्या हो मारी उशी चालवली का मग उशी नव्हती तुमच्याकडे. तुमची नाही ते मेंढरावालीची अरे लाजा कुठे ठेवल्या कुठे तुम्ही ए एवढं खोटं नको बोलू. हा? त्यांची उशी त्यांना ओळखू म्हणजे एवढं माझी उशी मी रोजची घेतोय. तुमचीच आहे, हो तिच्या तुमचीच आहे. आईची दमन जावा तिच्या तिने फार उशीच दिला का हा? अजून काय काय दर याच आता तर यो बाबू डाळी साळी शेंगदाणे आंघोळी साबण दिले का या बघा जावई मी आहे ना मी लय स्वाभिमानी आम्ही माणूस विकत घेतलं दुकानात पर बटाटे दुकानात घेतले ना मग आहे यायची चक्रमच पोरे बटाटे काला द्यायचे. वाटाणे बटाटे हिरव्या मिरच्या मी नाही पाहिलं ते. डाळी साळी ये बाय यो बाबा बरं जाऊ द्या आणि राहू द्या जाऊ दे, आता. आता राव, काही काय- नाही, म्हणू नाही. नका तिला हा? जाऊ दे, काही नाही म्हणू आता नका. तुम्ही आता ये काय करा हं. आता परत येऊ नका हा? हा, हा, आता नाही हा, आता तुम्ही येऊ नका आता हा, परत हा. जर दिसले हा. हो हो, तर मग हो. हाय काय नाही म्हणा वाईट साईड नका नाही बोलू. नाही, तुम्ही जा आता वाईट साईड आता नका हे बोलू. गेलंय तुम्हाला आता मी तिच्याकडे पाहतो आता काय नका मारू नका हा, मारू जा. चालू का आता हा, जा, जा. जा. जेवण खाऊन केलंय का हं? जेवले का काय सांगू नाही बर चल पाहतो इकडे. चला अरे पाहतो हिचं का म्हणे आता. हे तमाशा झाला मोठा
थोडीशी झोप काढू तुम्हाला काय म्हटले होते खोलून नका देऊ त्याला. अरे आता जावं येतो खोलू नको देऊ मग काय बा, डोक्यात टाकू का मी काय बाले मला खोटं अजिबात आवडत नाही. आणि हे घेऊ नका म्हटले ते काला घेतलंय. जाऊ चल काही बोलला नाही आपल्याला चल चल जाऊ दे मग काय करते आता गरिबी आली तर लाजू नये श्रीमंत आली तर माजू नये माहिती ना तुला चल काय काय काय? बसली का हा मग काय झालं? काय झालं हा? ते आई बाप का लागते आली होती भेटाय मला. तुला हा तुला काय झालं मला काय झालं म्हणजे मी लेख आहे त्यांची आले डोळ्याखाली घालायला. नाही तू आजारी पडेल नाही तुला काही रोग होईल नाही काही तुला अचानक कसं काय भेटायला तुम्ही काय मला रोग आणून राहिले काय? मग म्हणजे आई बाप भेटायला येते नाही का लेकीला? असं का हा मग तुमचं म्हणजे काय? आई बाप जाय का तो भाऊ येतो तो पिण्या तुमचं हे असे काय? 15 दिवसाला महिन्याला याच्याच का आला काय काम काय त्यांचं का बरं येत्या काला म्हणजे त्यांची लेख दिले त्यांचा अधिकार आहे इकडे यायचा. हा का हा मग मग त्याने असं करार केला का आम्हाला सांभाळून घेणे हा मग सांभाळून घेणे करार केला का म्हणजे त्यांचा हक्क आहे माझ्या या दारात आईचं बघू वाचितोय शिकायचोय काय माहितीये माझ्या आईचं हा? करायचं नाही हा? काय नाही? करायचं. काय झालं काय ते नेमकं सांगा मला. काय झालं हा? काय काय दिलं त्यांच्या बोकाडी बांधून कुठं काय दिलं? काय काय दिलं हा? पर बघूला असं दिलं का बाई तरी म्हणले तुमचं डोकं का उठलं? हा म्हणजे ते काळ्या कुळा बघूल्यात तुमचा जीव अडकला का? हा का हा? बादली दिली आणि मग ते बरं. केव्हा सारखं नाही नाही हा बादली दिली ना हा मग अजून काय काय दिलं गोणीमध्ये संडासला बादली दिली. काय बिघडलं मग तुमचं? संडासला बादली नाही त्यांच्याकडे हा? अहो होती मग? कुठली मग आपली ती कुत्र्याला पाणी पाजायची बादली होती ना मग पडल्यापेक्षा म्हणले जा घेऊन तुम्हाला हागायला का मी वाटून जायचं ना तुला आपलं वाटून झालं काही चालेल नाही वाटून दिलं नाही? त्यांच्याकडे आहे मस्त त्यांना काही गरज नाही तुमचं बरं. मस्त घर भरेले. माली उशी दिली का अहो हा? उशी नाही देत त्या माही जुन्या साड्या होत्या ना. अरे मा आता काढून पाहिली उशी निघाली बावाली आणि नाही मग ती बरोबर तर त्या आली उशी दिली म्हणजे ते तुम्हाला कुठे भेटले? अगं रस्त्यात भेटली हा का? बघ आणि म्हणजे तुम्ही का म्हणजे त्यांची गोण सोडून पाहिली काय? गोल सोडून पाहिली पारे बाय हिरवे मिरच्या वांगे बटाटे साबुदाणे मटाची डाळ तुरीची डाळ मसूर डाळ पर मिठाची पुडी साखर 5 किलो हा अहो पण असं कधी उघडून पाहत असते का गोण? काय बाई तुमचं तर डोकं खरंच. अरे मग त्याच्या टॉपाच्या हातामध्ये बादली बघुलं पहिला बोलले बघुलं बादली काय चालवली भावाने बरं, जाऊ द्या म्हणते आता तुम्ही सगळं पाहिलंच हा. ना. बरं मी काय म्हणते म्हातारी माणसं आहे वरण बिरण करायला दिल्या डाळी साडी तुमचं काय दुखलं त्याच्यात? हा का मग तुमचे आई बापा असते तुम्ही दिलं नसतं का? तुमचे आई त्या ते बापाच समजा. ये असं आहे ना इकडल्या तिकडले पाठवायचं नाही हा मटेरियल कधी सांगतो अरे मला आणायला कळ लागती तुला काय फतगुल घालून बस ती संपलं का मग ती या आणा आणि ते आणा मग हा? तुम्हाला नाही सांगणार तर काय लोकांना हा सांगणार? बरोबर मग हे आपल्या पुरतं आणायला राहतंय ना आता तो आई बापायचं काय पुरवायचं घ्यायला काय कॉन्ट्रॅक्ट मी हा, बरं जाऊ द्या हा? दिलं तर काय तुमचं काही हे नाही नेलं त्यांनी एवढं म्हणजे ग बसा जाऊ द्या म्हातारे माणसं झाली. हे बाय जर परत माझ्या दारात जर दिसले ते आता उभं फाडेल तुला आता बोला, हा. मला उभं आणि पाडलं. मग? हा ना म्हणजे मी आहे तिकडं आणायला काना आणि तू आहे तिकडे दाना द्यायला अहो, हा? कधीच्या नवत आले ते तुमच्या दारात कधी इती नाही ते मुतायला. हा, कधी न झाले हा? आले तर खाली हाताने जात्या कधी त्यांच्या हातात दिसलं का तुम्हाला ते काय? आहे तरी म्हटलं आज या आले कस काय तो फोन करून बोलून गेले का तुला माहिती ना आज आपला नवरा निपडला जाईल मला फोन कर हा. मला काय गरज मग पडली? बरोबर तुला चान्स सापडला ना म्हणजे मी काय चोरून दिलं काय त्यांना? चोरूनच म्हणावं लागलं उघड माथ्याने दिलं मी चोरूनच म्हणावं लागली उलट मी सांगितलं तुमचं भूषण सांगितलं उलट काय म्हणले तुमचा जावाय लाखात एक आहे हा किती दिलं तुम्हाला तरी कधी शब्दाने दुखावणार नाही. हा ना मग तर ते असे खुश झाले ते म्हण जावाय असा होता असा हो का आणि मग अरे नाही मग हा कधी देत राहा आता म्हणजे तुमचं किती नाव निघू राहिलं. हम्म. मग अरे वा चला तो बरे आयडिया केली आज हा काय अडक का आपला नवरा येणार नाही तुम्ही येऊन जा आणि नवरा यायच्या आतच काढून दिले मुक्कामी काय रे ठेवले मुक्कामी अहो मुक्कामी तो मा भाऊ तिकडे हिंडतो गाणा तो कामधंदा करीत नाही ते म्हणा पहिले जातो त्याच्याकडे पाहतो म्हणून ते गेले अरे मी काय म्हणतो, मुक्कामी ठेवायचं भले वाटलं 4-8 दिवस राहिले असते 8 दिवस काय ना ते म्हणा आता आलो ना शांत 2 महिने हलती नाही आम्ही कोण म्हातारी यायला काय 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 पण तो दोन चल घरात चल तू घरात चल नाही तू घरात चल अहो तुम्हाला भेटायला येणार होते. होय